बच्चू कडूचे आंदोलन सोहळ्याला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे, त्यांना हे मान्य आहे की कर्जमाफी देताना धनदांडग्याला द्यायला नको. ज्यांचे फार्म हाऊस आहे, ज्यांचे मोठे मोठे घरं आहेत, ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं, या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. नाही बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे प्रत्यक्ष खात्यात जमा होणार असल्याची माहिती. इथं कर्जमाफीचे सर्व निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार. कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांची इथं आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी इथं समोर आली आहे. अखेर राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. गेल्या 5 वर्षापासून वाट बघत असलेल्या कर्जमाफी अखेर येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना अर्जंटमध्ये 5 कागदपत्रे तयार ठेवायला माहिती दिलेली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नसल्याचं देखील यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री साहेबांनी इथे वचन दिलं होतं ते आता 2 दिवसांमध्ये पूर्ण करणार असल्याची त्यांनी सांगितलेलं आहे. समिती नेमणार. आता समिती नेमली आहे. या समितीकडून तुम्हाला 5 कागदपत्रांची चौकशी करण्यात येणार आहे. यामुळे आता बघा 15 बँकेतील सरसकट 2 लाखांचे कर्जमाफ होणार असल्याच माहिती त्यांनी सांगितलेली आहे. 15 बँकांना सरकारने 34,000 कोटी रुपयांची निधी इथं दिलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केलेली आहे. संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर बघा त्या समितीतील काही अधिकारी तुमच्या घरी येऊन आताही 5 कागदपत्रे चेक करतील, ज्यामुळे इथं 5 कागदपत्रे तातडीने तुम्हाला जमा करायचे आहे. आता जे कागदपत्रे देतील शेतकरी त्याचंच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये या 15 बँकांमधील सरसकट 2 लाख रुपये कट होण्याचा सुरुवात होईल. म्हणजेच आता कर्जमाफी त्या ठिकाणी पूर्णपणे शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे. पुढील 2 दिवसाच्या आतमध्ये या 15 बँकेमधून हे पैसे कट होण्याचा मेसेज इथं तुम्हाला येणार आहे. तुमच्या इथं बँकेकडून फोन येईल, तुम्हाला कर्जमाफीचे पैसे झाले माफ, अशा प्रकारचा फोन तुम्हाला येत्या 2 दिवसात येणार आहे. त्यामुळे 5 कागदपत्रे लवकरात लवकर तुम्हाला तयार ठेवायचं असल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी इथं कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना इथं सांगितलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता आलेली आहे. 15 बँकेतून त्या ठिकाणी आता तुम्हाला कधी पण मेसेज येऊ शकतो, कॉल येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही फोन आता चालू ठेवायचा आहे. आता कोणकोणत्या 15 बँकेची नावे या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. याचं फक्त 15 बँकेमध्ये आता 34,000 रुपये कोटींची निधी इथं मंजूर झालेली आहे. आता बघा 2 दिवसांच्या आतमध्ये ही कागदपत्रे जमा करायची आहे. त्याआधी आपण कोणकोणत्या बँकेचं कर्ज काढून घेतलं आहे तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. तर बघा याची यादी खरोखर कोणती आता सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता जसं की सर्वात पहिल्यांदा इथं 15 बँकेची कर्जमाफी करण्यात येणार आहे. तर 15 बँकेचे नाव या ठिकाणी सर्वात आधी आपण सांगून घेऊया. तर बघा सर्वात मोठी बँक जिथं तुम्ही ओळखतच असाल, या बँकेमध्ये सर्वात जास्त कर्जमाफी होण्याचं म्हटलं म्हणजे जसे की पोस्ट ऑफिस बँक, या बँकेतील तुम्ही जर कर्ज काढलं असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. त्यानंतर इथं बँक ऑफ बडोदा आणि सरकारी बँक यामध्ये जसं की आता 2 दिवसांच्या आतमध्ये कर्ज हे शेतकऱ्यांचं माफ करण्यात येणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी बँका सांगत आहे त्यानंतर कोणकोणती कागदपत्रे अर्जंट तुम्हाला काढून ठेवायचं आहे सरकारने सांगितलेलं आहे. ही कागदपत्रे पाहिल्याशिवाय इथं व्हिडिओ बंद करू नका. त्याचं कारण म्हणजे जसे की कागदपत्रे तुमच्या जवळ इथं नसतील तर तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा होणार नाही. कारण सरकारने समिती इथे नेमलेल्या आहे. समितीमध्ये काही अधिकारी आहेत, जे अधिकारी 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला इथं चेकिंगला बोलावू शकतो. त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे तुमच्या जवळ नसतील तर तुम्हाला कर्जमाफी इथं करण्यात येणार नाही. त्यामुळे कोणकोणती कागदपत्रे आहेत तर नक्की बघा. तर तुम्हाला सांगतच आहे. त्यानंतर पुढची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. तर या स्टेट बँकेत जर तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुमचे कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे. त्यानंतर जसं की पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक. तर याच्यात सुद्धा जवळ जसं की शेतकऱ्यांनी तर 70 ते 80% शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे, तुमचे सुद्धा कर्ज माफ होणार आहे. त्यानंतर पुढची बँक आहे सगळ्यात मोठी बँक म्हणून इथं ओळखली जाते खाजगी बँक, जसं की HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक. शेतकऱ्यांनी यामध्ये सुद्धा खूप सारे शेतकऱ्यांनी कर्ज काढून ठेवलेलं आहे, तुमचे कर्ज माफ होणार आहे. त्यानंतर पुढची बँक आहे सहकारी म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
यामध्ये सुद्धा कर्जमाफ होणार आहे। त्यानंतर इथं बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बघा इथं बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा कर्ज इथं माफ होणार आहे। बघा कोणकोणती 5 कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे, तर लक्ष देऊन काळजीपूर्वक व्हिडिओला बघा। तर इथं 5 कागदपत्रे मी तुम्हाला दिलेली आहे, ती मी तुम्हाला सांगतो मित्रांनो। बघा याचा फायदा होणार नसल्याचं इथं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, जर का तुमच्याकडे 5 कागदपत्रे नसतील। आता तुमच्याजवळ हे कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्र राज्याचे शेतकरी नाही असं सुद्धा यामध्ये सांगण्यात येणार आहे। त्यामुळे कागदपत्र इथं अत्यंत महत्त्वाचे आहे। तातडीने तुम्हाला कागदपत्रे यामध्ये जसं की जमा करून ठेवायचे आहे। आता ही कागदपत्रे नवीन आहे, तर काही कागदपत्रे इथं जुने आहे, त्यामुळे 3 कागदपत्रे यामध्ये नवीन सांगण्यात आलेले आहे। आणि जसं की 3 कागदपत्रे तुम्हाला इथं जाणून घ्यायचे आणि 2 कागदपत्रे यामध्ये जसे की पुराणेच असणार आहे। तर ते साहेबांनी सांगितलेले आहे, मुख्यमंत्री साहेबांनी तुमच्यासाठी तातडीची सूचना इथं दिलेली आहे। जे पहिलं कागदपत्र असणार आहे शेतकरी मित्रांनो, तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे। म्हणजे तुमचं उत्पन्न किती काय हे तिथे तुम्हाला दिसून येणार आहे। म्हणजेच उत्पन्न तुमचं 10 लाखाच्या वर नसायला हवे, त्याच्यासाठी तुम्हाला इथे पिवळे व केसरी राशन कार्ड सुद्धा लागणार आहे। ज्यांचं पांढरं राशन कार्ड असणार आहे त्यांना सुद्धा तुम्हाला इथं कर्जमाफीचा फायदा सरकारच्या माध्यमातून होणार नाही असल्याचे म्हणजे दाट शक्यता इथून वर्तवण्यात येऊ शकते। त्यानंतर पिवळे व केसरी राशन कार्ड ज्यावेळी सरकार देत असतो तेव्हाच उत्पन्न जसं की 2.5 लाख रुपये इथं शेतकऱ्यांच्या पेक्षा आतमध्ये इथं असायला हवे, तेव्हाच ते गोरगरीब शेतकऱ्यांना पिवळं व केसरी राशन कार्ड देत असतो। त्यानंतर बघा हे केसरी व पिवळं राशन कार्डसाठी जसं की आधार कार्ड इथं लिंक केलेलं असले जसं की गरजेचं असणार आहे। KYC तुमची झालेली पाहिजे। त्यानंतर रहिवासी दाखला तुम्हाला इथे मागणार आहे, उत्पन्नाचा दाखला मागणार आहे, त्यानंतर राशन कार्ड तुम्हाला मागणार आहे, फार्मर ID। आता महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID तुम्हाला इथे लागणार आहे। शेतकरी ओळखपत्र ज्याला आपण म्हणतो आणि फार्मर ID सुद्धा आपण त्याला म्हणतो। तर फार्मर ID हे तुम्हाला डिजिटल जसं की विशिष्ट क्रमांक फार्मर ID तुम्हाला इथे लागणार आहे। काढली नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या। त्यानंतर जसं की तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड इथं म्हणजे खोट्या पद्धतीने सरकारला सांगून इथं मागच्या वेळी कर्जमाफी त्या ठिकाणी करून घेतली खूप साऱ्या शेतकऱ्यांनी, परंतु सरकार आता जसं की जागलेलं आहे, सरकारला जाग आला आहे। त्यासाठी रहिवासी दाखला म्हणजेच तुमचं खरंच इथं महाराष्ट्रामध्ये जन्म झाला का, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला आता जसं की कंपल्सरी राहणार आहे, तर लवकरात लवकर जमा करायचा सरकारने सांगितलेलं आहे। जर तुमच्याकडे रहिवासी दाखला नसेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे आहात नाही, म्हणजेच असं इथं गृहीत धरल्या जाईल। त्यानंतर जसं की कर्जमाफीचा फायदा तुम्हाला होणार नाही। तर बघा 2 जसं की कागदपत्रे अत्यंत महत्त्वाचे, जे तुमच्याकडे नसेल तर या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला होणार नाही। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता पुढचं कागदपत्रे ती म्हणजे 7/12 उतारा। सरकारने सांगितलं आहे गरीब शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करणार, परंतु अनेक शेतकऱ्यांची जमीन ही जसं की 20 एकर, 30 एकर, 50 एकर, 60 एकर त्यांच्याकडे इथं शेती असते। तर अशा शेतकऱ्यांची इथं लक्षात घेऊन सरकारने इथं कर्जमाफी करण्याचं ठरवलेलं आहे। म्हणजे तुमची एवढी जमीन असेल तुम्हाला कर्जमाफीचा इथं गरज काय असं सरकारचं म्हणणं आहे। तुमची जमीन इतक्या म्हटल्यानंतर इथं गरीब शेतकरी नाही म्हणून तुम्हाला इथं अमीर धरल्या जाईल, म्हणजेच गोरगरीब शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी करणार आहे, म्हणजे अमीर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। यासाठी तुम्हाला या जसं की ठिकाणी महत्त्वाचं कागदपत्रे सादर करायचं आहे, ते म्हणजे कागदपत्रे सर्वात महत्त्वाचं ध्यान देऊन तुम्हाला इथं ऐकायचं 7/12 उतारा। इथं तुम्हाला जमिनीचे जसं की 7/12 उतारा लागणार आहे, तर तुम्ही 7/12 उतारा काढला नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती ही शेतकरी कर्जमाफी संदर्भातील होती। तर तो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि असेच डेली व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्कीच शेअर करा। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।